नमस्कार. मी ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी. शब्दांगणच्या 150व्या कार्यक्रमात वाचकप्रिय असा हा जो ग्रुप, त्यात स्वल्प सत्र या अंतर्गत मला पुस्तकाचा परिचय देण्याबद्दल संधी मिळाली. यासाठी मी ध्रुव अकॅडमीचे विनोद देशपांडे आणि इतर सर्व यांचे अत्यंत आभारी आहे. मी जे आज पुस्तक वाचणार आहे किंवा त्याचा परिचय देणार आहे, ते पुस्तक म्हणजे एका ताठ कण्याच्या स्त्रीचे आत्मचरित्र. श्रीमती वंगारी मथाई यांचे 300 पानी पुस्तक अनबोर्ड. 2004 साली नोबेल पीस प्राईज मिळवलेल्या वंगारींचा जन्म 1940चा आणि मृत्यू 2011. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2006मध्ये अमेरिकेत प्रकाशित झाली. आपल्या आयुष्यात कुठल्याही विपरीत परिस्थितीपुढे न झुकलेल्या वंगारीने मांडलेला तिच्या आयुष्याचा हा प्रामाणिक पट. पुस्तकाच्या उपसंहारात म्हणजे एपिलॉगमध्ये वंगारी म्हणते की 2004 साली जेव्हा मला नोबेल प्राईज मिळाल्याची एक घोषणा झाली, तेव्हा मला जाणवले की सुरुवातीला एकल आणि तोकडा असणारा माझा प्रयत्न फोफावलाय हे मात्र नक्की. पण या पुस्तकाने माझी जबाबदारी जास्तच वाढवली. आता मी ती सोडू शकत नाही, थकू शकत नाही, कारण वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आपण देणे लागतोच. पुस्तकातील उपसंहार खरं तर मुळातून वाचण्यासारखा आहे. एकूण 13 प्रकरणात विभागलेले हे पुस्तक आपल्याला अगदी झपाटून टाकते. ब्रिटिश केनियाच्या मध्यभागातील इहिते या खेड्यात 1/4/1940ला जन्मलेल्या वंगारी 6 अपत्यातील तिसरी पण पहिली मुलगी. त्यामुळे त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे, तिथल्या रीतिरिवाजाप्रमाणे मोठी मुलगी म्हणजे घरातली दुसरी करती स्त्री, जबाबदार स्त्री अशी तिथे परिस्थिती होती. साहजिकच वंगारीवर आईचा खूप प्रभाव होता आणि त्यामुळे अनेक कारणापरत्वे त्या दोघी शेवटपर्यंत खूप एकत्र राहिल्या. त्या काळातही वंगारीच्या घराण्यात मुलींच्या शिक्षणाला विरोध नव्हता आणि त्यामुळे गरिबी असूनही तिची शिक्षणाची आस पूर्ण झाली. त्या काळी आजी आजोबांची नावे मुलामुलींना देण्याची प्रथा होती. त्यामुळे वंगारीला तिच्या वडिलांच्या आईचे नाव वंगारी हेच देण्यात आले. अतिशय उद्योगी आणि व्यवस्थापन कौशल्य प्रवीण असलेल्या आजीचा वारसा वंगारीने अगदी तंतोतंत उचलला असे तिची आई नेहमी तिला म्हणत असे. वंगारीचे चालणे, बोलणे, वागणे ह्यात आजीचीच लगप सतत दिसत असे. लहानपणचे असे अनुभव आपल्याला कसे घडवत असतात याचे अप्रतिम वर्णन वंगारीने कल्टिवेशन ह्या प्रकरणात केलेले आहे. 1992मध्ये ब्रिटिशांविरुद्ध माओ जे बंड सुरू झाले, त्याला दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकन लोकांनी उत्तम कामगिरी करून देखील त्यांचा जो विश्वासघात झाला, त्याची चीड ही पार्श्वभूमी होती. 1960मध्ये साधारण ब्रिटिश कोलोनियल एरा संपुष्टात आला आणि आफ्रिकेत राज्ये स्वतंत्र झाली. दरम्यानच्या काळात कॉलेजच्या उंबरठ्यावर असलेली वंगारी अमेरिकेच्या लिफ्ट स्टुडंट प्रोग्राम अंतर्गत पुढील शिक्षणासाठी कान्सासला गेली. अमेरिकेतील ह्या 6 वर्षाच्या वास्तव्याने मला आयुष्याला एक योग्य कलाटणी मिळाली असे वंगारी म्हणते. अर्थातच अमेरिकेने दिलेला हा स्वातंत्र्याचा विचार केनियात अंमलात आणायचा, केनियात घडवायचा हे नक्की मनाशी करून मगच ती घरी परतली होती. विद्यापीठात अध्यापन आणि समाजकारण हातात हात घालून सुरू झाले. ग्रीन बेल्ट मुवमेंटकडे मी कशी ओढले गेले यावर वंगारी म्हणते की लहानपणी मी ज्या मातीत खेळले, बागडले, त्या मातीशी माझे असलेले नातेच मला या कामाशी जोडते झाले. NCWK म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ विमेन ऑफ केनिया या संस्थेच्या अध्यक्ष असलेल्या वंगारींना एका परिषदेत आणखी एका प्रश्नाची जाणीव झाली. त्या लिहितात, NCWKच्या सेमिनारमध्ये केनियाच्या मध्यभागातील मुलांचे रोग हे कुपोषणाशी निगडीत आहेत अशा आशयाचा एक पेपर वाचला गेला आणि माझे डोळे खाडकन उघडले. सर्वात समृद्ध असलेला हा केनियाचा भाग
कुपोषणग्रस्त का आणि कसा झाला असावा? ह्या प्रश्नाच्या भुंग्याने पुढील कामाची दिशा मला मिळाली. आणि अशी दिशा आणि योजना ठरवित असताना ग्रीन बेल्ट हाच एकमेव उपाय आहे हे मला जाणवले. त्याचबरोबर स्त्रियांचे सक्षमीकरण करण्यासाठी, तिचे आत्मभान जागृत करण्यासाठी आवश्यक असल्याचे जाणवून वंगारीने तिचे पूर्ण आयुष्य ह्या कामासाठी कसे वेचले ह्याचीच रंजक परंतु अतिशय संघर्षमय आत्मकहाणी म्हणजेच अनबोर्ड. वंगारीचा संपूर्ण संघर्षच मुळातून वाचला पाहिजे असा आहे. अनेकदा जीवावरच्या प्रसंगातून तिला जावे लागले आहे. प्रेसिडेंट मॉये सारख्या हुकुमशहाकडून झालेल्या विविध प्रकारच्या छळाला, मानसिक त्रासालाही ती कशी पुरून उरली हे वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. फ्रीडम टर्न्स इन कॉर्नर या 10व्या प्रकरणात वंगारी म्हणते, इट इज ऑफन डिफिकल्ट टू डिस्क्राईब टू दोज who live in a free society what life is like an authoritarian regime. You don't know who to trust. You worry that you, your family, your friends will be arrested and jailed without a due reason and due process. The fear of political violence or death, whether through direct assassinations or targeted accidents, is constant. Such was the case in Kenya, especially during 1990s. बदलासाठी स्वतः बी व्हा, रुजा असे म्हणणारी, सांगणारी आणि तसेच वागणारी वंगारी आपल्याला हलवून जाते. कसं ते बघा, ते तिच्याच्या शब्दातून. None of us can control any situation we find ourselves in. What we can control is how we react when things turn against us. I have always seen failure as a challenge to pull myself up and keep going. A stumble is only one step in a long path we walk, and dwelling in it only postpones the completion of our journey. Every person who has ever achieved anything has been knocked down many times, but all of them picked themselves and kept going, and that is what I have always tried to do. पुढे या पुस्तकाचा शेवट करताना वंगारी असं म्हणते, आणि तो जो शेवट तिने केला आहे त्यात तिने आपला स्वतःचा आशावाद कसा जागवला आणि आपला आशावादसुद्धा ती कसा जागवत ठेवते आहे ह्याचं उत्तम वर्णन या शेवटच्या परिच्छेदात आहे पुस्तकातल्या. आय एम वन ऑफ द लकी वन्स हू लिव्ड टू सी अ न्यू बिगिनिंग फॉर माय कंट्री. अदर्स वेआर नॉट सो फॉर्च्युनेट, बट आय हॅव ऑलवेज बिलीव्ड दॅट नो मॅटर हाऊ डार्क द क्लाउड, there is always a thin silver lining, and that is what we must look for. The silver lining, after that, silver lining will come, if not to us, then to the next generation or the generation after that. And maybe with that generation, the lining will longer be thin. तर अशा हे अतिशय आपल्याला प्रेरणा देणारं असं जे पुस्तक आहे त्याचा एक स्वल्प परिचय आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला. पुस्तक वाचण्याची आपली उत्सुकता नक्कीच वाढली असेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.